अधिरा, बाळा काय झालं तुला एवढं चिडायला? हे घे, काय झालं सांगशील का मला? मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. प्लीज लीव मी अलोन. मला नाही बोलायचंय. व्हॉट इज रॉंग विथ यू पिंट्या दादा? हे बघ, आज रोहन खूप मूर्खासारखा बोला. आय अंडरस्टँड, पण तू असं का बोललास? का वागलास असं? मला असं वाटलं होतं की तू माझा पिंट्या दादा आहेस, त्यामुळे तू माझं ऐकशील, माझी साईड घेशील. मला तर असं वाटलं होतं की आज तू आमच्या लग्नाची डेट ठरवशील, फिक्स करशील आज सगळं. पण तू असं काहीच केलं नाहीस. उलट त्या रोहनची साईड घेतलीस. तू का केस? व्हॉट इज रॉंग विथ यू? नाही नाही अधिरा, मी कोणाची साईड नाही घेतली. आणि आज पहिलीच भेट होती ना. पहिल्याच भेटीत आपण लग्नाची तारीख कशी फायनल करू शकतो? पण आता यानंतर भेटीगाठी होत राहतील, तेव्हा आपण ठरवूया. भेटीगाठी किती होत राहू देत, आय डोंट केअर. फक्त एकच गोष्ट सांगते मी पिंट्या दादा, मी लग्न करेन ते रोहनशीच, ॲट एनी कॉस्ट. काय होतंय? काही नाही ताई. लग्नाचं टेन्शन आलंय ना? ताई, मला सांग, लग्न ही एक आनंदाची गोष्ट असली पाहिजे ना? नाही नाही, त्या प्रोसेसमध्ये खूप टेन्शन मध्ये असतात ना लोक. म्हणजे मी असं ऐकलंय. आणि त्यात अधिरासोबत लग्न आहे म्हटल्यावर तर ऑफकोर्स खूप टेन्शन येईल. काय रे सातत असं बोलत असतोस? ताई, तुला माहितीये, तिला माझी भांडायचं एक रिझन मिळालं की मी ते सगळं तिथे का बोल. तुला मी सांगितलं होतं ना की आम्ही बोलतो कमी आणि भांडतोच जास्त. हे बघ, असं झालं असेल की आता तिची इच्छा काय होती? दोन फॅमिलीज एकत्र याव्यात, भेटाव्यात, किंवा हे रिलेशन पुढे जावं. पण आता तू, म्हणजे आय नो तू बोललास तो मुद्दा चुकीचा नव्हता, पण तिचा हिरमोड झाला ना. हे बघ, तुझं मान्य आहे मला ताई. अगं पण समोरच्याला समजून घेणं ही सुद्धा एक रिॲक्शन असते ना. अरे पण ती भांडली ना तुझ्याशी, तिची हीच रिॲक्शन असेल. असं होतं ना बघ, आपल्याला काही लोकांना बघून असं वाटतं बापरे हे किती भांडतात, पण त्यांचं खूप प्रेम असतं एकमेकांवर. मुळात भांडण हीच त्यांच्या प्रेमाची भाषा असते. सो अधिराचं तसं असेल कदाचित. दोघातली तुटे ना